नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज आधुनिक संत म्हणून ज्यांची गणना होते, ज्यांचं सर्व जगभरात नावलौकिक आहे, अशा शेगावच्या श्री संत गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे. आज प्रकट दिनानिमित्त शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिरावर आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली असून संपूर्ण शहरात पण उत्साह सजावट आणि स्वच्छतेचं काटेकोरपणे पालन केलेलं दिसतंय. आज प्रकट दिन असल्यामुळं लाखोच्या संख्येनं भाविक शेगाव येथे श्री गजानन महाराजांच्या समाधीच्या दर्शनाला आलेली दिसत आहे. राज्यात पण अनेक ठिकाणी गजानन महाराजांची मंदिरं उभारण्यात आलेली असून तिथंही या श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. धाराशिव येथील बँक कॉलनी रोड नजीक असलेल्या श्री गजानन महाराज मंदिरातही आज प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून भाविकांना महाप्रसाद पण ठेवण्यात आल्याची माहिती त्या मंदिराचं काम पाहणाऱ्या मंडळी काल राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान झालं. सर्वाधिक मतदान हे परभणी जिल्ह्यात झालं असून जवळपास 75% आसपास मतदान झाल्याचं वृत्त आहे. तर सर्वाधिक कमी मतदान हे रायगड जिल्ह्यात झाल्याचं एकूण याच्यावरून दिसतंय. आपण कालच्या संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये धाराशिव जिल्ह्यात 65 ते 70% पर्यंत मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली होती आणि त्या शक्यतेनुसार धाराशिव जिल्ह्यात 65.48% एवढं मतदान झालेलं आहे. कालच्या मतदानात तसं धाराशिव जिल्ह्यात शांततेच्या मार्गानंच मतदान पार पडलेलं आहे. धाराशिव जिल्ह्यात मतदारसंख्या जास्त असल्यामुळे सर्वाधिक मतदानाची टक्केवारी धाराशिवची दिसत असली तरी मतदानात आघाडी ही भूम तालुक्यानं घेतली असून सर्वात कमी असं मतदान लोहारा तालुक्यात झालं आहे. लोहारा त्याला कारण पण आहे ते म्हणजे लोहारा तालुक्यातील 4ही गट महिलांसाठी राखीव होते. पुरुष नेत्यांना जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्याचा संधीच नव्हती. त्यामुळं कदाचित लोहारा तालुक्यात मतदानाची टक्केवारी घसरलेली असावी असं दिसतंय. इकडं जिल्हा प्रशासन, राज्य निवडणूक आयोग यांनी विविध मतदारांना आकृष्ट करण्यासाठी मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याची त्यांच्यात भावना निर्माण करण्यासाठी विविध प्रकारची मतदान केंद्र उभारणी करण्यात आली होती. वन विभागाच्या सहकार्याने जिल्हा प्रशासनाने धाराशिव तालुक्यातील शेकापूर आणि तुळजापूर तालुक्यातील एका मतदान केंद्राची हरित मतदान केंद्र अशी उभारणी केली होती. या मतदान केंद्राला अगदी वृक्षवल्ली या सगळ्यांच्या आरास करत जणू काही हरित वातावरण तयार केलं होतं. यासाठी जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार, जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतलेलं दिसून आलेलं होतं. आता उद्या सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. सर्वप्रथम जी टपाली मतदान आलं आहे त्याची मोजणी होईल आणि त्यानंतर
साधारण 15 ते 20 मिनिटात मग EVM मशीनवरील मतमोजणी चालू होणार आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी त्या तालुक्यातील गट आणि गणाची मतमोजणी पार पडणार असल्याची माहिती आहे. तर अशी सर्वत्र 12ही जिल्हा परिषद आणि 12ही जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या गणाची मतमोजणी होईल असंही आहे. त्यानंतर मग कुठल्या जिल्ह्यात कोणत्या पक्षाला बहुमत मिळालं हे दिसून येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विजयानंतर जल्लोष करू नका, गुलाल उधळू नका आणि मिरवणुकाही काढू नका असं राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनी अजित पवारांच्या दुःखद निधनामुळे कार्यकर्त्यांना आव्हान केलेलं आहे. धाराशिव जिल्ह्यात जे 55 जिल्हा परिषदेचे गट आहेत त्यात भारतीय जनता पक्षाला 20 ते 22 जागा त्या पक्षाच्या निवडून येतील असं दिसतंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 16 ते 18 पर्यंत जागा निवडून येतील असंच चित्र आहे. काँग्रेसलाही 5 ते 6 जागेवर यश मिळण्याची शक्यता असून राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार आणि शरदचंद्र पवार पक्ष दोन्ही पक्षाला मिळून 5 ते 7 जागा मिळतील असं आपल्या अण्णा यूट्यूब चॅनलचा अंदाज आहे. याच्यात थोडाफार फरक पण घडू शकेल, परंतु कोणत्याही पक्षाला सरळ असं बहुमत मिळणार नाही. मात्र महायुती बहुमत पार करेल, कारण का शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला साधारण 8 ते 11 जागा ते जिंकू शकतील असं चित्र आहे. त्यामुळं शक्यता महायुतीची सत्ता येईल, परंतु काही जर आगळं वेगळं घडलं तर महाविकास आघाडीची म्हणजे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, कदाचित राष्ट्रवादी आणि शिवसेना एकनाथ शिंदेचा एखादा गट अशी मिळून पण सत्ता येऊ शकते आणि ती शक्यता नाकारता पण येणार नाही. कारण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष यांच्यात काही नेत्यांचं शक्य आहे, पण जे सतत चर्चेत असतात त्या आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांचं आणि भाजपचं गुळपीट जमत नाही आहे. त्यामुळं मी जी दुसरी शक्यता व्यक्त केली आहे त्या शक्यतेनुसार महाविकास आघाडीची सत्ता येऊ शकते. कारण शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा परंडा वाशिम या विधानसभा मतदारसंघातून 13 पैकी किमान 5 तरी जागी त्यांना विजय मिळेल एवढं मात्र निश्चित आहे. आज आता आपण येथेच थांबूया. तुम्ही आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. व जाता तुळजापूर शहर गेल्या वर्षभरापासून चर्चेत आहे. ही चर्चा आई तुळजाभवानीचं ते ठाणे म्हणून नाही, तर कधी ड्रग तस्करी बद्दल त्याची राज्यभर नव्हे तर देशभर चर्चा सुरू आहे. तर आता नगरपरिषद निवडणुकीपासून इथं मारामाऱ्या आणि थेट गोळीबार होण्यापर्यंत प्रसंग येत आहे. काल संध्याकाळच्या दरम्यान तुळजापूर शहरात परत गोळीबाराची घटना घडलेली आहे. 5-6 जण एकत्र होते, त्यांच्यात वादविवाद झाला आणि त्याचं थेट पर्यवसन गोळीबार करण्यात झाला आहे. या घटना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून
या प्रकरणीचा तपास त्यांनी सुरू केलेला आहे. आता आपण आज इथंच थांबूया. तुम्ही आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.